दशमस्थानी शुक्र ह्या व्यक्तीला म्हणजे कर्मस्थानी शुक्र ह्या व्यक्तीला खूप विद्वान, सदाचरणी व धन प्राप्त करण्यासाठी अतिशय उत्तम असा हा शुक्र आहे। या व्यक्तीला कुठलीही त्यांना हवी असणारी गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सहजपणे व आयत्या वेळेस मिळून जाते व अशी लोक कुठलंही हाती घेतलेले काम खूप सहजपणे पार करतात व त्यामध्ये यश मिळवतात। जमीन जुमला, घर, वाहने, नोकर चाकर, आधुनिक सुख सोयी यांना लाभतात व अशा ऐश्वर्यामध्ये हे राहत असतात। स्त्रियांपासून सुद्धा धन किंवा स्त्रियांचे सुख ह्यांना खूप चांगले असते। श्रीमंत घराण्यातील स्त्रीशी ह्यांचा विवाह होऊ शकतो। विवाहानंतर भाग्योदय, बढती, अधिकार मिळतात। स्त्रीधन सुद्धा मिळू शकते। विवाहामुळे समाजात मान सन्मान वाढतो। हे लोक खूप आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात, लोकप्रिय असतात, सदाचरणी, विद्वान, परोपकारी, समाजप्रिय, मित्रवत्सल्य, आनंदी, शांत व मनमिळावू असतात। यांना संघर्ष आवडत नसतो। कमी संघर्ष किंवा कमी कष्टामध्ये हे त्यांचे कामं पूर्ण करतात व यश मिळवतात। ह्यांच्या घरामध्ये नेहमी सुख शांती दिसते व ह्यांना दीर्घायुष्य बनवते। कुठल्याही कामं जसे कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा ह्यांना खूप चांगलं यश आहे। व्यवसाय, धंदा, व्यापार, नोकरी यामध्ये हे खूप चांगले पैसे मिळवतात। यांचा धंदा भरभराटीचा होतो, जसं चैनीच्या वस्तू, टेक्स्टाईल्स, सुगंधी वस्तू, आर्टिफॅक्ट्स, सुशोभित करणाऱ्या पदार्थ किंवा वस्तू, मिठाई, फॅन्सी ड्रेसेस, साखर, कापूस, रबर, सुखामेवा, मद्य, मांस, वाहने, दूध, काच, अभ्रक, फुले वगैरे अशा निरनिराळ्या गोष्टींमध्ये किंवा ह्या गोष्टींच्या व्यापारामध्ये हे यश मिळवू शकतात। अशी व्यक्ती ही एक चांगली उद्योगपती असते। ह्यांना साहित्य, नाटक, सिनेमा, गायन, वादन, संगीत, अभिनय, नृत्य, चित्रकला, पेंटिंग, शिल्पकला अशी कुठलीही एक कला खूप चांगली पारंगत असते किंवा खूप आवड असते। जर हा शुक्र अशुभ असेल तर ह्यांना धंद्यामध्ये यश लवकर मिळत नाही किंवा स्त्रियांपासून त्रास होतो।